तर नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी शिवसेनेचे आमदार नीलम गोऱ्हे आणि भाजप आमदार चित्रा वाघ यांनी केली। संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणामध्ये कोर्ट 29 जूनला निकाल देणार आहे। या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला कोर्टानं दणका दिला। पुणे विशेष न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलेला आहे। त्यामुळे येत्या 29 जून रोजी न्यायालय काय निकाल देतं याकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेलं आहे। 29 तारखेला त्याचा अंतिम निकाल लागणार आहे। न्यायालय सुप्रीम असतं, ज्ञानी असतं, कायद्यामधून कशा पद्धतीने पुरावे समोर आलेले आहेत हे कायदा ठरवून मग न्यायाधीश सन्माननीय महोदय हे त्यातली शिक्षा देत असतात। परंतु मी ते नम्रपणाने सांगू इच्छिते की याच्या पूर्वीच्या घटनांच्यामध्ये कोपर्डीची घटना असेल किंवा अन्य ठिकाणी नव्या मुंबईमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटना असतील, ज्या वेळेला बलात्कार आणि खून दोन्ही झालेला असतो त्याच्यामध्ये फाशीची शिक्षा ही दिलीच जाते। असं आत्तापर्यंत 2014 नंतर जो बलात्कार विरोधी कायद्यात बदल झालेला आहे त्याचबरोबर BNSच्या नुसार देखील हे स्पष्ट होतं। नसरापूरच्या घटनेमध्ये आरोपीला दोषी ठरवण्यात आलंय। निकालाचं वाचन सुरू आहे। माझ्यासारखीला आणि या राज्यातल्या प्रत्येक आईला बहिणीला हे नक्की वाटतंय की या हरामखोर आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा त्या ठिकाणी मिळायला हवी। हा माणूस विकृत आहे। याच्या आधी सुद्धा दोनदा त्याने अशा पद्धतीचा प्रकार स्वतःच्या घरामध्ये केलाय। त्यावेळेला न्यायालयाने त्याला सोडून दिलं होतं। कुठल्या बेसवरती सोडलं, कुठल्या ग्राउंडवर सोडलं याची माहिती घेण्याची सुद्धा गरज आहे असं मला वाटतंय। पण या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं असून निकालाचं जे आहे ते वाचन चालू आहे। त्यामुळे मरेपर्यंत फाशी अशा विकृतांना ठेचण्यासाठी अत्यंत गरजेची आहे।